नमस्कार. आज आपण उपवासाचे मऊ, लुसलुशीत व जाळीदार डोसे बनवणार आहोत. त्यासोबतच उपवासाची झटपट चटणी सुद्धा बनवूयात. तर मंडळी, आता उपवासाच्या दिवशी तेच ते फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर असा वेगळा चविष्ट फराळ सर्वांना बनवून देऊ शकतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यात एक वाटी भगर घेतलेली आहे. काही भागामध्ये याला वरईचं तांदूळ किंवा वरई असे सुद्धा म्हणतात. आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालायचे आहे. आता दुसऱ्या बाउलमध्ये अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. ज्या वाटीने भगर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता याला सुद्धा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यात साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं आहे. आता हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 4 तास तरी नक्की ठेवा. मी रात्रभर भिजत घातलेले होते. तर हे बघा, भगर आणि साबुदाणा छान भिजलेले आहेत. साबुदाणा मऊ झालेला आहे. साबुदाणे जेवढे चांगले भिजले तेवढे छान ते मिक्सरमध्ये बारीक होतात आणि त्यामुळे डोसे छान मऊ होतात. आता मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, भगर बारीक करून पेस्ट झालेली आहे. यात अर्धा कप पाणी घालून पेस्ट तयार केलेली आहे. उरलेली भगर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात साबुदाण्याची पेस्ट करून घ्यायची आहे. साबुदाणा बारीक करताना एक काळजी घ्यावी, एकही साबुदाणा त्यात राहता कामा नये. आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी साबुदाण्यात पाणी न घालता आधी फिरवून घ्यायचे. त्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालायचे आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तुम्ही बघू शकता, साबुदाण्याची बारीक पेस्ट झालेली आहे. आता याला मिक्स करून घ्यायचे. बॅटर आपलं थोडं घट्ट झालेलं आहे. आता यात थोडं पाणी घालून घ्यायचंय. चवीनुसार मीठ घालूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात बारीक चिरलेली मिरची किंवा कोथिंबीर सुद्धा घालू शकतात. बॅटर मिक्स करून झाल्यानंतर आपण डोसे बनवायला घेऊयात. त्यासाठी तवा कडकडीत गरम करायचा. कडकडीत गरम झाल्यानंतर पाण्याचा हबका मारा आणि पुसून घ्या. त्यावर थोडं तेल लावा आणि टिश्यू पेपराने पुसून घ्यायचे. आता यावर थोडंसं बॅटर घाला आणि हलक्या हाताने बॅटर पसरून घ्यायचे. आता डोसा तुम्हाला किती
पातळ किती जाड हवा आहे त्यावर तुम्ही पसरवून घ्यायचं आहे. डोसा बनवताना डोसा पॅनचा वापर करा. तुम्ही बघू शकता छान जाळी पडलेली आहे. यावर तेल किंवा तूप लावूयात. डोसे करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. थोड्या वेळानंतर याला परतून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रिस्पी सुद्धा बनवू शकतात. याच प्रकारे बाकीचे डोसे तुम्ही करून घ्या. आता आपण झटपट उपवासाची चटणी बनवूयात. त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालूया. चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचंय. तर हे बघा, चटणी तयार आहे. आता चटणीला फोडणी देऊयात. त्यासाठी 1 चमचा कडकडीत तेलामध्ये 1 ते 1.5 चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की यात चटणीमध्ये ओतायचं आहे. आणि तयार झालेली आहे आजची आपली उपवासाची झटपट चटणी. एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीने आजचे उपवासाचे मऊ व लुसलुशीत डोसे तयार झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.